तिचे अंग थरथरत होते. मग मी माझे ओठ तिच्या ओठांपर्यंत नेले. माझे गरम श्वास तिच्या गालांना स्पर्श होऊ लागले. मग माझ्या त्या स्पर्शाने त्या मनात माझ्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली. आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत घट्ट सामावून गेलो. मग तिने हळूच हात बाजूला केला आणि ते दृश्य पाहून मी चकित झालो, कारण अशी तर प्रियाही करत नव्हती. पण इतकी जागरूकता आईच्या डोक्यात कशी आली याचा विचार मी करू लागलो. तिला खूप घाई झाली असल्यामुळे तिने आपले ओठ माझ्या ओठांजवळ आणले आणि तब्बल अर्धा तास आम्ही. मित्रांनो, मी आज तुम्हाला माझी एक सासू मावशीची सत्यकथा सांगणार आहे. आमच्या दोघांमध्ये माझी सुंदर साली पण आली. कथा खूपच सुंदर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. मित्रांनो, माझे नाव राहुल आहे. माझे लग्न होऊन नुकतेच 2 महिने झाले होते. माझ्या बायकोचे नाव प्रिया होते. प्रिया दिसायला खूप सुंदर आणि बोलायला अगदी मनमोकळी होती. आमच्या दोघांचे अरेंज मॅरेज झाले होते. जेव्हा मी प्रियाला पाहण्यासाठी गेलो होतो तेव्हा पहिल्या नजरेत मी माझ्या डोळ्यात फिक्स झाली, कारण दिसायला ती एकदम अप्सरेप्रमाणे होती. आमच्या एकमेकांशी ओळखीचा कार्यक्रम होता. त्यावेळी एक बाई प्रियापेक्षाही त्या घरात सुंदर दिसत होती. नंतर मला समजले की ती बाई प्रियाची मावशी सुनंदा मावशी होती. ती दिसायला प्रियापेक्षाही खूपच सुंदर दिसत होती. मग लग्नानंतर जेव्हा आमच्या मधुचंद्राच्या रात्रीची वेळ आली तेव्हा प्रिया न घाबरता थेट माझ्याजवळ येऊन बसली. मला असे वाटत होते की प्रिया यापूर्वी तिच्या अशा अनेक रात्री निघाल्या असाव्यात, पण ती माझी चुकीची शंका निघाली. कारण जेव्हा मी प्रियासोबत रात्रभर प्रेम करू लागलो होतो त्याचवेळी मला तिचा आनंद असा मिळत होता की तो मी तुम्हाला शब्दात सांगू नव्हतो शकत. मग प्रियाने हळूच तिच्या डोक्यावरील पदर बाजूला केला आणि मला एक वेगळे दृश्य बघायला मिळाले. खूपच सुंदर तिचे समोरचे दृश्य पाहून माझे भान हरपलो. मी जागेवरून न हलता थोडा एकटक नजरेने तिच्याकडे पाहत होतो, कारण माझ्या आयुष्यातील हा प्रसंग पहिलाच होता मी जो इतक्या जवळून पाहिला. मग मी आणि प्रियाने मधुचंद्राच्या रात्रीचा भरभरून आनंद घेतला. त्यामुळे प्रियाने माझ्या मनात तिच्याबद्दल वेगळीच निर्माण जागा केली. सकाळी आम्ही दोघेही उशिरा उठलो. घरातील सर्व मंडळीही बाहेरगावी गेली होती. तेव्हाच प्रियाचा आईचा फोन तिच्या मोबाईलवर आला. मग त्या दोघींमध्ये तासभर गप्पा चालल्या. त्यानंतर प्रिया आमच्या बेडरूमच्या दाराजवळ येऊन उभी राहून मला सांगू लागली, अहो ऐका ना, आमच्या गावाजवळ जत्रा भरलेली आहे आणि ती जत्रा 1 महिना चालते. माझ्या आईबाबांनी सर्वांनी येण्याचे आमंत्रण दिले आहे. आपल्यालाही बोलवले आहे. प्रिया गाऊन घालून त्या ठिकाणी उभी होती. तिची अदा इतकी कातील खतरनाक होती की ती मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. मग मी तिला म्हणालो, प्रिया, मला इथे माझे खूप काम आहे. असे कर, तू एकटी जा, मी तुला घ्यायला येईन. मग प्रिया दाराच्या पडद्याला आपल्या बोटांना गुंतवून माझ्याशी बोलू लागली, तुम्ही असं का करता? फक्त 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. मी आईला सांगून आपला खोली तिथे एक वेगळी करून टाकीन. मग मला म्हणू लागली, ज्या प्रकारे तुमचे मन माझ्याशिवाय लागत नाही त्याचप्रमाणे त्या ठिकाणीही मी तुमच्यासोबतच सावलीसारखी फिरेन. जोपर्यंत तुम्हाला हवे आहे तोपर्यंत तुम्ही माझ्याशी भरभरून प्रेम करा. तुम्हाला कुणी काही म्हणणार नाही, पण ही छोटीशी गोष्ट तरी मान्य करा. मग मी प्रियाला म्हणालो, प्रिया, घरी कोणीच नाही, सगळे बाहेरगावी गेले आहेत आणि इथले काम मलाच पाहावे लागणार आहेत. जर काही गडबड झाली तर खूप मोठा गोंधळ होईल. तू माझी गोष्ट समजून घे. तेवढ्यात पुन्हा प्रियाच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन आला आणि ती तिथेच उभी राहून बोलू लागली. थोड्या वेळाने ती स्वतःहून माझ्याजवळ येऊन तिने तो फोन मला दिला. मी जसे हॅलो म्हटले तेवढ्यात तिकून मला आवाज आला, अरे जावई बापू, या ना, घरी खूप मजा येईल. एकदा का तुम्ही आमच्या गावाची जत्रा पाहिली ना तर तुम्हाला जावंसे वाटणार नाही. मग मी त्यांना म्हणालो, कोण बोलत आहे? तर त्या मला म्हणाल्या, तुझी सासू मावशी सुनंदा बोलते. तुझा फोन नंबर आहे का? मग मी त्यांना म्हणालो, हो हो, माझा फोन नंबर आहे. काय झाले? मग मी त्यांना सांगू लागलो, कारण हा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह नव्हता म्हणून विचारत होतो. मग त्या म्हणाल्या, जावई बापू, तुम्ही जत्रा पाहायला येताना
आमच्या गावात सगळे फक्त तुमचीच वाट पाहत आहे. उद्या सकाळी लवकर या. मग संध्याकाळी आपण सगळे एका गाडीने जत्रा बघायला फिरायला जाऊ आणि तमाशा पण आलेला आहे, ते पण सोबत पाहूया. सासूचे बोलणे ऐकताच तिथे जाण्याचा प्लॅन केला. मी लगेच मावशी सासूबाईंना म्हणालो की ठीक आहे, मी येतो आणि प्रियालाही घेऊन येतो. पण 2 दिवसापेक्षा जास्त थांबणार नाही, कारण माझे इथले कामही थांबलेत. मी अशी सांगितल्यावर प्रिया धावतच माझ्याजवळ आली आणि थेट माझ्याजवळ येऊन माझ्या गालावर एक छानशी पप्पी दिली आणि माझ्याशी भरभरून प्रेम करू लागली. मग मी आणि प्रिया उद्या तिच्या माहेरी जाण्यासाठी तयारी करू लागलो. प्रिया खूपच आनंदी होती. मग आम्ही फ्रेश होऊन जाण्यासाठी लागणारे सामान पॅक केले आणि उद्या सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास माझ्याच गाडीने प्रियाच्या माहेरी जाण्यासाठी निघालो. आमचे घर आणि प्रियाचे माहेरचे अंतर हे कमीत कमी 90 किलोमीटर एवढे होते, म्हणून 2-2.5 तास आम्हाला जाण्यासाठी लागले. बरोबर 12:30 वाजता आम्ही प्रियाच्या घरी येऊन पोहोचलो. घरी आल्या आल्या सर्व आमचीच वाट पाहत होते. खूप थाटामाटात आमचे स्वागत झाले. मग शेवटी मी गाडीतून सामान काढण्यासाठी तिथेच थांबलो. मग माझे लक्ष अचानक समोरून येणाऱ्या व्यक्तीकडे गेले. ती म्हणजे प्रियाची मावशी सुनंदा. ती माझ्याजवळ येऊन म्हणाली, "जावई बापू, खूप उशीर केलात यायला. काय प्रियाला सोडायला मन होत नव्हते का? अजून नुकतेच लग्न झाले आहे. कोणता नवरा आपल्या बायकोपासून दूर राहू इच्छितो? थोडे आमच्याकडेही लक्ष ठेव." मग तिने मला म्हणाले, "एक बॅग मला दे." मग प्रियाच्या मावशीने माझ्या हातातून एक बॅग घेतली. आम्ही घरात आलो. घरात प्रियाची सर्व चुलत बहिणी आणि तिचे मामा व मामी आले होते. आम्ही नुकतेच लग्न झालेले असल्यामुळे माझ्या सासऱ्यांनी जावईपैकी मलाच बोलवले होते. प्रिया तिच्या घरात आलेल्या चुलत बहिणीमध्ये व्यस्त झाली. माझ्याकडे घरात पाहण्याला कोणीच नव्हते. तेवढ्यात प्रियाची मावशी सुनंदा माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, "जावई बापू, तोंड धुवून जेवण करायची वेळ झाली आहे. तुम्ही गाडी चालवून खूप थकला असाल." ती जणू माझ्या सालीच आहे असे माझ्याशी फ्री बोलत होती. तेव्हा मी त्यांना म्हणालो, "हो मावशी, खूप थकलो आहे आणि खूप भूकही लागली आहे." मग तोंड हात धुवून आल्यावर मी, माझे सासरे आणि चुलत सासरे आम्ही सर्वजण जेवण्यासाठी बसलो. जेवण छान बनवले होते. जेवण झाल्यानंतर मला खूप झोप येत होती, म्हणून प्रियाने तिच्या आईला सांगितल्याप्रमाणे आमची खोली वरती वेगळी ठेवली होती. मी थोडाच वेळ आराम केल्यानंतर निहातीच्या बहिणी आणि सुंदर मावशी माझ्या खोलीत आल्या. त्या सर्व बहिणींनी गाऊन घातले होते आणि मावशी साडीत होत्या. त्या सर्व बहिणी माझ्याच बेडवर माझ्या आजूबाजूला बसल्या आणि प्रियाला सांगू लागल्या, "अरे प्रिया, जिजाजी खूप कमजोर झाले आहेत. तू त्यांच्याकडे नीट लक्ष देतीस की नाही?" तेव्हा प्रिया म्हणाली, "मी त्यांच्याकडे नीट लक्ष देते, त्यांना वेळेवर जेवणही देते आणि जे जेवण त्यांनी खाल्ले आहे ते पचण्याचा मार्गही मी त्यांना शिकवते." तेव्हा प्रियाची लहान बहीण तनू त्यांना विचारू लागली, "दीदी, मला सांग ना, तो मार्ग कोणता जो जेवण केल्यानंतर नवरा आपल्या बायकोसोबत करतो?" तेव्हा तिची मावशी सुनंदा म्हणाली, "तो मार्ग मी तुला तुझ्या लग्नाच्या दिवशी सांगेन. आता तू खूप लहान आहेस. आता तुझ्या जिजाजींना झोपू दे. बिचारे गाडी चालवून थकले आहेत आणि आज संध्याकाळी त्यांना आपल्यासोबत जत्रा पाहायला गाडीत जायचे आहेत." तेव्हा प्रियाच्या मावशीने सर्व मुलींना खाली पाठवले आणि त्या मला म्हणाल्या, "जावई बापू, आरामात झोपा, कोणी तुम्हाला त्रास देणार नाही. प्रियालाही तुझ्या खोलीत पाठवते, मग तुला अजून चांगली झोप येईल." तेव्हा मी मावशींना म्हणालो, "नाही, आता तिला पाठवू नका. तिला काही काम नाही. रात्र झाली की मी नीट माझ्या खोलीत येईन." एवढे बोलून त्या माझ्या खोलीतून बाहेर गेल्या. त्या सर्व मुलींनी मिळून माझी झोप मोडली होती, म्हणून मी यावेळी झोपण्याऐवजी मोबाईल पाहत राहिलो. मग थोड्याच वेळात प्रियाची लहान बहीण तनू तिच्या बहिणीला न सांगता माझ्या खोलीत आली. तिचे हे वद लग्नाचे झाले होते. तिच्यासाठी तिचे आई वडील चांगले स्थळ पाहत होते. मग तिला मी म्हणालो, "काय झाले तनू, तुझी काही वस्तू इथे विसरली आहे का आणि काय काम होते?" तेव्हा तनू मला म्हणाली, "जिजाजी, खरं सांगा ना, जेवण केल्यानंतर प्रत्येक नवरा आपल्या बायकोसोबत काय करतो आणि काय नाही? दिवसात माझे लग्न होईल. प्रिया दिदी जेवण केल्यानंतर काय असे करते की तुम्ही खुश होता?" तेव्हा मी तनूला म्हणालो, "तुला खरं जाणून घ्यायचे आहे का? पण माझे मन मानत नाही, कारण तू अजून लहान आहेस." मग तनू मला म्हणाली,
अरे मी लहान नाही, मी पूर्ण 18 वर्षाची आहे. तेव्हा मी तनूला म्हणालो, अच्छा बापा, माझी चूक झाली, तू खूप मोठी झाली आहेस. मग मी तनूला सांगितले, तनू तू खूपच लहान आहे, या गोष्टीसाठी तुझी लग्न झाले तेव्हा तुला माहीत होईल, हट्ट नको करू. पण तनू काही ऐकायला तयार नव्हती. तनू मोठ्याने ओरडत होती आणि म्हणाली, जिजाजी मला सांगाच, जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी खोलीतून बाहेर जाणार नाही आणि खोलीत कोणालाही येऊसुद्धा देणार नाही. आता माझी पंचायत झाली. आता मला हिला बाहेर कसे काढावे तेच समजत नव्हते. ती सांगून सुद्धा समजत नव्हती. माझा नाईलाज झाला, कारण ती माझी साली होती. पण आता माझी मजबुरी होती, तिला सांगावेच लागणार की काय होते, कारण ती सुद्धा आता लग्न होणार होते आणि तिला सुद्धा काय ते कळणार होते. जर तुला ही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर आधी दार बंद करू नये. जर कोणी आपल्याला पाहिले तर हंगामा होईल, कारण हे सर्व काम बंद दारामागेच केले जाते. तनूने ते पटकन उठून दाराला कडी लावली आणि ती माझ्याजवळ येऊन बसली. तनूने यावेळी गाऊन घातला होता. ती दिसायला खूपच सुंदर होती, पण शरीराने प्रियापेक्षा पातळ होती, पण दिसायला प्रियासारखीच होती. आणि पण तनू मला म्हणाली, सांगा ना जिजाजी, काय करायचे असते, माझा वेळ वाया जात आहे. तेव्हा मी तनूला म्हणालो, अरे हे काही खाण्याची गोष्ट नाही, त्यात हळूहळू मजा येते, नाहीतर काही फायदा नाही. तेव्हा तनू मला म्हणाली, ठीक आहे, मग मी माझे डोळे बंद करते, तुम्हाला जे करायचे आहे ते आरामात करा. तिच्या त्या कोमल बोटांचा माझ्या हातात घेताच तिच्या अंगातून एक घुरघुर लाट गेल्यासारखी वाटली. तनूने डोळे बंद करताच तिच्या पापण्यांवरचे लांबलचक केस हलकेच थरथरले. तिच्या ओठांवर एक गूढ हास्य खेळत होते, जणू काही तिला या स्पर्शाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होती. ती हसू लागली, पण ते हास्य केवळ ओठांपुरते नव्हते, तिचे संपूर्ण अस्तित्व त्यात सहभागी होते. तिचे डोळे बंद झाले तरी तिच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की त्या क्षणाचा पूर्णपणे आनंद घेत होती. जिजाजी असे करू नका, खूप गुदगुद्या होत आहेत. ती हसत हसत अर्धवट कुजबुजली. तिचा आवाज एवढा मृदू होता की तो कानापर्यंत पोहोचताना हृदयाच्या ठोक्यांमध्ये मिसळून गेला. तिचा हात हलका थरथरत होता, पण तिने मागे घेतला नाही. उलट तिने आपली बोटे माझ्या बोटात अधिक घट्ट गुंफली, जणू काही तिला हा क्षण कायमचाच टिकून ठेवायचा होता. मी तिला म्हणालो, हा तुझा पहिलाच अनुभव आहे तनू. सुरुवातीला थोडे वेगळे वाटेल, पण घाबरू नको. माझा आवाज गहिरा आणि शांत होता. तिच्या मनातील संकोच दूर करण्यासाठी जणू तो एक मधुर मंत्र होता. माझे बोलणे ऐकून तिने डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत विश्वास होता, उत्सुकता होती आणि एक अनोखी भावना होती जी तिला स्वतःलाच नव्हती. मग मी माझे हात तिच्या गालावरून फिरू लागलो. माझी बोटे तिच्या गालाच्या कोमल त्वचेवरून हलक्याशा जात होती, जणू काही मी एखादी अमूल्य चित्र उमटवत होतो. तिचा गाल हळूहळू गरम झाला आणि तिच्या गालावरचा लालसरपणा तिच्या भावनांचा उद्रेक दाखवत होता. तिने आपली मान वाकडी तिकडे करायला सुरुवात केली, जणू काही माझ्या स्पर्शांचा क्षण तिला शरीराच्या प्रत्येक कणामध्ये जगायचा होता. तिचा श्वास आता स्थिर झाला नव्हता, तो अधिकच खोलवर आणि निश्चित होता. तिच्या नाकपुड्या फुलत होत्या, तिच्या छातीचा ठोका कानावर येत होता, जणू काही ड्रममध्ये तालबद्ध वादन चालू होते. मी माझे ओठ तिच्या ओठांजवळ नेले, फार जवळ पण तरीही अंतर ठेवून. माझा गरम श्वास तिच्या ओठांवर सरकत होता. तिच्या अंगावर विजेचा कडकडाट धक्का देणारा तिचे ओठ थोडेसे फुलले होते. तिची हनुवटी किंचितवर होती, जणू काही ती त्या स्पर्शाची वाट पाहत होती. तिच्या डोळ्यांचे पापण्या हलकेच मिटल्या होत्या, पण तिच्या पापण्यांमधून अश्रूंचा धुपात एक अनोखी भावना वाहत होती. तिला कदाचित हे समजत नव्हते, पण तिचे शरीर तिला सांगत होते की हे क्षण तिच्या आयुष्यातील अधिकच विसरली जाणारी नाहीत. तिच्या गालावरून माझी बोटे हळूहळू तिच्या केसांकडे वळाली. तिचे रेशमी केस माझ्या बोटात अडकले होते आणि तिच्या केसांतून येणारा सुगंध मला अक्षरशः वेड करत होता. ती थरथरत होती, तिचा आवाज, तिचा श्वास, तिचे अंग, सर्व काही. माझी नजर तिच्या ओठावरून तिच्या डोळ्यांकडे गेली आणि तिच्या डोळ्यात मी एक निरागसता पाहिली, जी अजून तरुण होती, अनुभवांनी कोरी. पण या क्षणी तिच्या भावना इतक्या गहिऱ्या होत्या की तिचे संपूर्ण अस्तित्व विरघळून जात होते. माझा श्वास तिच्या गालावर, तिच्या मानेवर, तिच्या कानाजवळ धावत होता. तिचे डोळे बंद होते, पण तिची नजर माझ्यावर होती.
असे वाटत होते तिची उंगली माझ्या उंगलीत गुंफली होती आणि ती माझा हात तिच्या छातीवर घेऊन जात होती, जिथे तिच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे जाणवत होते. धडधड धडधड. हे ठोके फक्त तिच्या हृदयाचे नव्हते, तर आपल्या दोघांच्या मध्ये अदृश्यपणे निर्माण झालेल्या त्या अतूट नात्याचे होते. आम्ही एकमेकांना इतके जवळ आलो होतो की जणू एकमेकांचे अस्तित्व विसरून जात फक्त त्या क्षणात जगत होतो. तिचा उसासा माझ्या कानात पडला आणि त्या उसासात तिच्या मनातील सर्व भावना उसळून निघाल्या. माझी बोटे तिच्या हनुवटीवर तिच्या मानेकडे सरकली आणि तिने आपले डोके मागे वाकवले. जणू काही तिला आता आपले संपूर्ण सामर्थ्य माझ्यावर सोडायचे होते. पण तितक्यात मला भान आले, मी काय करतोय. माझे लग्न होऊन अगदीच काही दिवस झाले होते. माझ्या जीवनातील प्रत्येक नवीन अध्याय सुरू झाला होता आणि मी ते एका निरागस मुलीच्या जवळ असे वागत होतो. कोणी पाहिले तर माझी प्रतिष्ठा, माझे कुटुंब, माझे नवीन नाते सर्व काही धोक्यात येणार होते. माझा श्वास थांबला, माझे हात अचानक स्थिर झाले आणि मी मान वर करून तिच्याकडे पाहिले. तिचे डोळे अजून बंद होते, तिचे ओठ अजून गरम होते, तिची बोटे अजून माझ्या बोटांत अडकली होती. पण मी तिचा हात हळुवारपणे सोडला. तिच्या डोळ्यात एक तळमळ होती. एक विचारसुद्धा तिला पडला नव्हता की मी असे काही अचानक थांबवेन. तनू, माझा आवाज थोडा क्रश झाला. आता पुरे. मी तुला दुसऱ्या एखाद्या वेळेस सांगेन. तू आता बाहेर जा. माझे शब्द कडक होते, पण माझ्या डोळ्यात दया आणि गोंधळ होता. तनूने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात एक क्षणभर निराशा होती, एक क्षणभर दुःख होते, जणू काही तिला एखादे स्वप्न अर्ध्यातून तोडून दिले गेले. तिचा आवाज अडखळला, पण तिने काही बोलले नाही. फक्त तिचे डोळे मला उत्तर देत होते. का इतक्या जवळ येऊन असे का थांबलेस? ती उठली. तिचे केस विस्कटले होते, तिचा चेहरा लालबुंद झाला होता. तिने माझ्याकडे शेवटचे एक दृष्टिक्षेप टाकले आणि त्या नजरेत प्रश्न होते, उत्तरे होती आणि वेदना होती. मग ती वेगाने खोलीबाहेर निघून गेली. जणू काही तिला त्या खोलीत प्रत्येक कण तिला माझी आठवण करून देत होता. खोलीत फक्त मी एकटाच उरलो. माझे हात अजून थरथरत होते, माझा श्वास अजून अस्थिर होता. खिडकीतून येणारा थंड वारा माझ्या चेहऱ्याला स्पर्शून करत होता, पण तिच्या स्पर्शाची ऊब अजूनही माझ्या बोटांवर होती. मी खिडकीजवळ गेलो आणि बाहेरचा अंधार पाहत राहिलो. मनात अनेक विचार घोळत होते. हे बरोबर होते का? मी हे का केले? ती इतकी नाराज का झाली? तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तळत होता. तिचे हास्य, तिची भावनिकता, तिची नजर, सर्व काही विचार करायला भाग पाडत होते. पण मला माहीत होते की ही भावना कितीही खरी वाटली तरी हे योग्य नव्हते. मी त्या क्षणी थांबलो कारण मला माझ्या जीवनातील जबाबदारी आठवली. त्या रात्री मी बराच वेळ जागा होतो. तिच्या नजरेखाली नाराजी आणि तिच्या चेहऱ्यावरची उदासी मला झोपू देत नव्हती. कदाचित आपण निर्णय चुकीचा घेतला किंवा कदाचित आपण अगदी वेळ थांबलो याची मला खात्री कधीही नव्हती. पण इतके मात्र नक्की होते की त्या क्षणी खोलीत जी भावना निर्माण झाली होती ती मनात कायमची कोरली गेली. शेवटी मी खिडकी बंद केली, दिवे विझवले आणि गडगड खोलीत त्या अनोखी भावनांशी झगडत राहिलो. एकीकडे कर्तव्य, दुसरीकडे मन आणि मध्येच तनूची ती नाराजी नजर, जी आजही मला सांगत होती, जिजाजी ही गोष्ट इथेच संपली असे नाही. आणि जाताना तिच्या चेहऱ्यावर एक राग होता, कारण तिच्या मनात जो प्रश्न उद्भवला होता त्याचे उत्तर मी तिला दिले नव्हते. मग अर्धा तासाने प्रिया मला फ्रेश होण्यासाठी सांगण्यासाठी आली, कारण आम्हाला संध्याकाळी 6 वाजता जत्रेला जायचे होते. वरच्या ज्या खोलीत टल बाथरूममध्ये असल्यामुळे काही अडचण नव्हती. मी प्रियाला सांगितले, 10 मिनिटात मी खाली येतो, तू खाली जा. मी पटकन तयार होऊन एकदम सुंदर व्हाईट शर्ट आणि जीन्स घालून खाली आलो. घरासमोर गाडी उभीच होती. घरातील सर्व बायका तयार झाल्या होत्या आणि त्या गाडीजवळ येऊन उभ्या होत्या. सगळ्या एकापेक्षा एक सुंदर दिसत होत्या. फक्त प्रियाच्या मावशींची सर्वजण वाट पाहत होते. तनूही खूप सुंदर ड्रेस घातला होता, त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. मग थोड्याच वेळात प्रियाची मावशी सुनंदा अशी साडी घालून आली सर्वांसमोर. तेव्हा सर्वजण एकटक एक नजरेने तिच्याकडे पाहत होते. ती इतकी सुंदर दिसत होती की असे वाटत होते की आत्ताच तिला आपल्या मिठीत घ्यावे. मग पुढच्या सीटावर माझे सासरे आणि तनू बसले आणि मधल्या सीटावर 4 जणांची जागा होती. तेव्हा प्रिया, माझी बायको, मला म्हणाली, मला खिडकीजवळ बसायचे आहे. मग मी प्रियाला म्हणालो, तू ड्रायव्हरच्या मागच्या सीटच्या खिडकीजवळ बस, मी इथल्या खिडकीजवळ बसतो. मग माझ्या शेजारी प्रियाची मावशी सुनंदा बसली
आणि तिच्या शेजारी तिची मोठी बहीण बसली. बाकी सर्व मुली आणि बायका मागे बसल्या. गाडीत सर्वजण बसल्यानंतर ड्रायव्हरने गाडी सुरू केली. मग आम्ही जोऱ्याने देवाचे नाव घेतले. गर्दना करून जत्रेला जाण्यासाठी निघालो. माझ्या सासूरवाडीपासून जत्रेचे अंतर कमीत कमी 30 किलोमीटर होते. त्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला 1 तास तरी लागणार होता. मागच्या सीटवर बसलेल्या मुली जोरजोरात गाणी म्हणत होत्या आणि इकडे मी माझा मोबाईल काढून त्यात यूट्यूबवर व्हिडिओ पाहत होते. मधल्या सीटवर आम्ही चौघे एका साईडच्या असल्यामुळे आम्हाला बसायला थोडा त्रास होत होता. मग मी माझा हेडफोन काढून तो कानाला लावला आणि बाहेरचा आवाज बंद करून मी मोबाईलचा आवाज ऐकू लागलो. यावेळी यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ पाहत होतो. आमच्या गाडीने वेग पकडला होता. हळूहळू ऊड संपत अंधार पडू लागला. मग अचानक मी ज्या शॉर्ट व्हिडिओमध्ये रमलो होतो तो व्हिडिओ माझ्या शेजारी असलेल्या प्रियाच्या मावशी सुनंदाही पाहत होत्या. त्या मावशी दिसण्यात आणि शहरात खूपच ड्रेसिंग होत्या. ती लाल साडीमध्ये खूपच उठून दिसत होती आणि परफ्यूम तर खूपच सुंदर असा येत होता. मग एकदा व्हिडिओ स्लाइड करताना अचानक जाहिरात वेगळाच व्हिडिओ सुरू झाला. त्या व्हिडिओमधील दृश्य असे दिसत होते की ती मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. आणि तोच व्हिडिओ सुनंदा मावशीनेही माझ्या मोबाईलवर पाहिला. मला याची भान नव्हती. मी माझा मोबाईल कुठेतरी पाहत आहे तेव्हा त्या मावशी हळूच माझ्या कानात म्हणाल्या, जो व्हिडिओ आपण आता पाहिला तो पुन्हा पाहायला मिळेल का? मग मी आश्चर्याने मान उडवून मावशीकडे पाहू लागलो. त्या माझ्याकडे पाहून हसत होत्या. मग मी त्यांना म्हणालो, व्हिडिओ नव्हता, ती एक जाहिरात होती. जर अशी जाहिरात पुन्हा आली तर तुम्हाला स्पर्श करून सांगेन. तेव्हा मावशी मला म्हणाल्या, काय अप्रतिम जाहिरात होती. असे वाटत होते की कोणीतरी खरंच माझ्यासोबत असे काही करत आहे. आता गाडीत पूर्णपणे अंधार होता. मग सुनंदा मावशींनी मागच्या सीटवर आपला हात पुढे सरकवला आणि थेट माझ्या पायावर ठेवला. त्यांच्या हातांचा स्पर्श माझ्या पायाला होताच पोटात गुदगुद्या होऊ लागल्या. मी एकदा त्यांचा हात माझ्या हाताने बाजूला केला तरी त्या वारंवार त्याच ठिकाणी हात ठेवत होत्या. मग मी मोबाईल बंद करून हाताची घडी घालून तिथेच बसून राहिलो. मग मी माझा बोटांचा स्पर्श सुनंदा मावशीच्या बोटांना करू लागलो. मावशींनाही माझ्या हाताचा स्पर्श हवासा वाटू लागला होता. जावई बापू, काय झाले तुम्हाला? तेव्हा ते म्हणू लागल्या, नाही काही नाही, माझ्या पायावर चुकून माझाच पाय पडला. तेव्हा सुनंदा मावशी मला म्हणाल्या, तुम्ही मोकळेपणाने बसा, जरा जास्त त्रास होतोय का बसायला? मग व्यवस्थित बसून मी आता काहीच न आवाज करता त्यांच्या हातांचा आनंद घेऊ लागलो. गाडी ड्रायव्हरने एका धाब्यावर थांबवली. तेव्हा अचानक सर्वजण उतरून जेवण करायला गेले आणि पुन्हा जत्रेला जाण्यासाठी सज्ज झालो. 7:30 वाजता आम्ही जत्रेला पोहोचलो. जत्रा फिरताना प्रिया माझ्यासोबत न फिरता तिची मावशी माझ्यासोबत फिरू लागली. कारण सुनंदा मावशींना माझ्या हाताचा स्पर्श आणि माझे आकर्षक खूपच आवडले होते. जणू तीच माझी बायको आहे असे मला फील येत होता. रात्रीचे 10 वाजून गेले. रात्रीची रंगत गणगणाला भिडली होती. आकाशात फुलझाडे उमलत होती आणि जमिनीवर माणसांची लाट उसळत होती. मी, माझी पत्नी प्रिया, सुनंदा मावशी तिघेही त्या गर्दीत हरवल्यासारखे फिरत होतो. अचानक प्रियाचा मोबाईल वाजला. तिने तो उचलला आणि तिच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली. ती म्हणाली, माझी एक जुनी सख्खी आली आहे. अनेक वर्षांनी भेट होत आहे. मला तिला भेटायचे आहे. तुम्ही मावशीसोबत थांबा, मी लगेच येतो. तिचा आवाज गोड होता पण डोळ्यात काहीतरी गूढ होतं. ती निघून गेली आणि मी सुनंदा मावशीसोबत पुन्हा राहिलो. मावशी माझ्याकडे वळाल्या. त्यांच्या डोळ्यातील माया नेहमीच भारावून टाकायची. त्या म्हणाल्या, जावई बापू, आपणही थोडं जत्रा फिरूया. प्रिया येईपर्यंत वेळ जाईल. मी होकार दिला. गर्दी एवढी होती की एकमेकांना हात सोडल्यास हरून जाण्याची भीती वाटत होती. मावशींनी माझा हात घट्ट धरला. त्यांच्या बोटांचा स्पर्श कोमल, उबदार आणि मायाळू होता. त्या म्हणाल्या, हात सोडू नकोस जावई बापू, गर्दीत हरवलास तर मला काळजी वाटेल. त्यांचा आवाज कानात पडताच माझे मन ढसळली. ते स्पर्श मला प्रियाच्या स्पर्शापेक्षाही गोड वाटू लागला. कारण प्रियाचा स्पर्श नेहमी व्यवस्थितपणे भरलेला असे, पण मावशीचा स्पर्श मात्र पूर्णपणे माझ्यासाठी होता. त्यांनी माझा हात अधिक घट्ट दाबला आणि मला गर्दीतून ओढत नेले. असे चालत असताना आम्ही एका मोठ्या झुल्यासमोर आलो. तो झुला आकाशात भिडत होता. माझ्या भोवती गर्दींचा समुद्र होता. मावशी म्हणाल्या, चला जावई बापू, आपण हा झुला बघूया, खूप मजा येईल.
मी म्हणालो, मावशी मला भीती वाटते. हा खूप उंच जातो. पण त्या हसल्या आणि म्हणाल्या, तुम्हाला भीती वाटते? तुला भीती बाळगायची गरज नाही, मी आहे ना तुमच्यासोबत. त्यांचा तो विश्वास पाहून मीही धाडस केले. आम्ही एका सीटवर बसलो. मावशी माझ्या अगदी जवळ होत्या. त्यांनी माझा हात आपल्या दोन्ही हातामध्ये पकडला. झुला हळूहळू वर चढला आणि मग एकदम वेगाने फिरू लागला. वारा कडाडा वाहत होता. डोळे मिटले जात होते. मला चक्कर येऊ लागली. त्या क्षणी मावशींनी मला आपल्या उबदार मिठीत घेतले. त्यांचा हात माझ्या पाठीवर फिरत होता. त्यांचा आवाज माझ्या कानाशी हळुवारपणे येत होता, घाबरू नकोस, मी सांभाळते. डोळे मिटत आणि माझ्यावर विश्वास ठेव. त्यांचा श्वास माझ्या गालावर येत होता. त्यांच्या शरीराची ऊब माझ्या अंगात साठत होती. मी त्यांच्या खांद्यावर डोके ठेवले आणि सगळं विसरून गेलो. झुलावर खाली गोल फिरत होता. पण मी मावशीच्या त्या मिठीत हरून गेलो. मला वाटलं ही प्रिया नाही तर माझी खरी साथी आहे, जी मला कधीही सोडणार नाही. त्या क्षणी माझी भीती विसरून गेली. झुला शांत झाला. आम्ही खाली उतरलो. पण अजूनही पायाखालची जमीन हलत होती. मावशीने लगेच माझा खांदा धरला आणि माझ्या कमरेला हात लावून मला सावरलं. हळू चला, हळू जा, बस झुल्यावरचा नशा उतरू दे, त्या म्हणाल्या. त्यांच्या स्पर्शाने माझे चक्कर हळूहळू कमी झाले. थोडा वेळ बसून झाल्यावर मावशी म्हणाल्या, चल आता पाणीपुरी खाऊ, तुझा मूड असेल तर. आम्ही पाणीपुरीच्या दुकानाकडे गेलो. मी मावशींना पाणीपुरी खाऊ घालायला लागलो. त्या आनंदाने हसत होत्या आणि माझ्याकडे पाहत होत्या. त्यांचा चेहरा निखळ प्रेमाने उजळला होता. अचानक माझी नजर दुकानाच्या कोपऱ्याकडे गेली. तिथे प्रिया कोण्या व्यक्तीबरोबर हसत होती. त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता, पण प्रियाचा अर्धा चेहरा मला स्पष्ट दिसत होता. ती पुरुष व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवून वाकून बोलत होती. तिच्या हसण्यात मला एक विलक्षण उत्कटता दिसली. माझी नजर तिच्याकडेच खेळली. मावशींनी हे टिपलं. त्यांनी माझ्या नजरेतून वाचलं. त्या म्हणाल्या, ही प्रिया आहे ना? मी फक्त डोके हलवलं. मावशीही गडबडल्या, पण त्यांनी मला धीर दिला. घाई करू नकोस, आधी पूर्ण समजून घे. चल त्यांच्या मागे जाऊ. आम्ही प्रिया त्या व्यक्तीच्या मागे लागलो. त्यांचा हात गळ्यात होता. दोघेही हसत कुजबुजत चालले होते. त्यांच्या अंगावर एक प्रेमाची वेगळीच गरमी होती. माझा मनात हजारो प्रश्नांनी वावर केला. मावशींनी माझा हात घट्ट पकडला आणि मला हळूवार शांत केले. एका दुकानाच्या मागे ते दोघं गेले. तिथे एकांत होता. आम्ही तिथे खांबामागे लपलो. प्रिया खाली बसली आणि त्या व्यक्तीनेही तिच्या समोर बसला. प्रियाने त्या व्यक्तीचा चेहरा दोन्ही हातांनी धरला. डोळे एकमेकांत मिसळले. प्रियाने हळूच त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांनी एकमेकांना किस केला. तो किस खूप सुखद, खूप उत्कंठ आणि खूप प्रेमळ होता. मला जणू विजेचा धक्का बसला. मी उठलो, पण मावशींनी मला ओढून थांबवलं. त्या माझ्या कानात म्हणाल्या, थांब जावई बापू, रागात निर्णय घेऊ नकोस. जे घडतं ते बघू, मगच काही कर. त्यांचा आवाज इतका प्रेमळ आणि स्थिर होता की मी पुन्हा शांत झालो. ते दोघे उठले आणि गर्दीत विसरून गेले. मी तिथेच खडकाळासारखा उभा राहिलो. मावशी माझ्या पाठीशी होत्या. त्यांचा हात माझ्या हातात होता. मी प्रियाला फोन केला, पण तिने उचलला नाही. मावशीनेही केला, तरी तिने उचलला नाही. रात्रीचे 12 वाजले. गर्दी विरली. सगळे निघून गेले, पण प्रिया तिथेच नव्हती. मग मावशीच्या फोनवर प्रियाचा मेसेज आला, मी कायमची निघते. मला हे लग्न करायचं नव्हतं. मी माझ्या जुन्या प्रियकरासोबत जाते. माझी वाट बघू नका. तो मेसेज वाचून माझा हात थरथरला. माझी जमीन कोसळली. मी घरी आलो. दारूची बाटली हातात घेतली. 1 घोट, 2 घोट, 10 घोट. मला शुद्ध नको होती, फक्त विस्मरण हवं होतं. 3 आठवडे झाले मी स्वतःला घरात कोंडून घेतलं. कुणाचा फोन उचलला नाही. दारूच्या आहारी माझं शरीर कोसळू लागलं. डोळ्याखाली काळी वर्तुळं थरथरत आणि मन उद्घंट. एका दिवशी सकाळी दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. समोर सुनंदा मावशी होत्या. त्यांच्या डोळ्यात काळजी, वेदना, अफाट माया होती. माझी विद्रूप अवस्था त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या आत आल्या आणि माझ्या जवळ बसल्या. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. जावई बापू, असं का करताय? तू एकटाच नाहीस, मी आहे. त्यांचा आवाज वितळून गेला. त्यांनी माझा चेहरा वर केला. तुझं आयुष्य संपलं नाही, हे वेदना कमी होईल, पण तुला स्वतःला सावरलं पाहिजे. मी त्यांच्याकडे बघत राहिलो. मला प्रियाचा चेहरा आठवत होता. पण मावशीच्या डोळ्यात मला एक शांतता, एक स्थिरता दिसली. मी त्यांचा हात घट्ट धरला. त्यांनी माझा हात दाबला. त्या म्हणाल्या, तुलाही कधीही एकटं सोडणार नाही. मी तुझ्यासोबत आहे. मी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
त्यांनी माझ्या केसातून हात फिरवला. त्यांचा स्पर्श उबदार, मायाळू आणि प्रेमळ होता. माझ्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागली. मी त्यांच्या कुशीत रडलो. त्यांनी मला मिठीत घेतलं. त्यांचा श्वास माझ्या कानात होता. त्यांची ऊब माझ्या अंगात होती. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात गळून गेले. त्यांच्या ओठांवर हास्य, त्यांच्या अंगात प्रेमाची परिमळ. मी हळूच त्यांच्या जवळ सरकलो. त्यांनी मला मागे नेले नाही. त्यांचा हात माझ्या गालावर होता. मी त्यांच्या डोळ्यात बघत म्हणालो, मावशी, तुझ्याशिवाय मी नाही. त्या हसल्या आणि म्हणाल्या, मग आता तू माझा आहेस. त्याच क्षणी मी सगळं विसरलो. प्रिया हरवली, पण सुनंदा मावशी माझ्या आयुष्यात उभ्या राहिल्या. त्यांचा स्पर्श, त्यांची माया, त्यांची ऊब, सगळं मला जसं नवी जग दिसत होतं. सुनंदा मावशी अगदी माझ्या शेजारी बसल्या होत्या. त्यांच्या अंगावरून हलका सुगंध येत होता. न तो अति तिखट, न अति मंद, तर अगदी मध्यम आणि मोहक. मी मात्र त्या क्षणी पूर्णपणे दारूच्या नशेत होतो. माझी सुद्धा हरवली होती. डोळ्यासमोर सगळं स्पष्ट होतं, पण एकच गोष्ट स्पष्ट होती, त्या माझ्या अगदी जवळ होत्या. माझा हात हळूहळू त्यांच्या हाताकडे सरकला. माझ्या बोटांनी त्यांच्या बोटांना हलकसा स्पर्श केला. त्या स्पर्शाने माझ्या अंगात विजेचा लहर धावली. मला वाटलं ही माझी प्रिया आहे, जी मला सोडून गेली होती. ती पुन्हा माझ्याकडे परत आली आहे. त्यामुळे माझ्या भावना उसळल्या. मी त्यांचा हात अधिक घट्ट धरला. सुनंदा मावशी काहीच बोलल्या नाही. त्यांच्या डोळ्यात माया होती, करुणा होती आणि एक वेगळी चमक होती. त्यांना माहीत होतं की मी नशेत आहे, पण त्यांना हेही माहीत होतं की मी किती वेदना सहन करत आहे. मी प्रियाच्या विश्वासघाताने उद्ध्वस्त झालो होतो. ते सगळं समजत होत्या. मी हळूच त्यांच्या जवळ सरकलो. माझा चेहरा त्यांच्या चेहऱ्याजवळ आणला. त्यांच्या डोळ्यात मी डोळे टाकले. त्या क्षणी मला फक्त त्यांचे डोळे दिसत होते, खोल, गडद, प्रेमाने भरलेले. मी त्यांच्याकडे एकटक बघत राहिलो. त्यांनी दोन्ही हातांनी माझा चेहरा आपल्या कोमल हातात घेतला. त्यांचा स्पर्श मऊ, उबदार आणि दिलासादायक होता. त्यांनी मला जवळ ओढलं आणि मला आपल्या मिठीत घेतलं. त्यांची मिठी मला जणू आईच्या खुशीसारखी वाटली, पण त्यात मिठीत एक प्रेमाचाही गोडी होती. त्यांनी माझा पाठीवरून हात फिरवला. त्या माझ्या कानात हळूहळू बोलल्या, जावई बापू, तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. त्या शब्दांनी माझं मन पिघळलं. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यांनी ते अश्रू आपल्या अंगठ्याने पुसले. मग त्यांनी माझ्या गालावर हलकासा किस केला. तो केस इतका माळू होता की मी पूर्णपणे विस्मृतीत गेलो. मला वाटलं की ही प्रिया आहे, जी मला एवढं प्रेम करते. त्यामुळे मीही त्यांच्या गालावर किस केला. आम्ही एकमेकांच्या सानिध्यात अधिक जवळ येऊ लागलो. आमचे ओठ एकमेकांना भेटले. त्या स्पर्शाने माझ्या अंगात नवी चेतना आली. मी त्यांचे ओठ अधिक तीव्रतेने दाबले. त्याने माझ्या ओठांना प्रतिसाद दिला. आम्ही प्रेमाच्या त्या झरोक्यात पूर्णपणे वाहून गेलो. कोणतीही बंधने नव्हती, कोणतीही शंका नव्हती. फक्त एकमेकांची ऊब, एकमेकांचा स्पर्श आणि एकमेकांची प्रेमळ ओढ होती. मी दारूच्या नशेत होतो खरंच, पण मावशी पूर्ण शुद्धीत होत्या. त्यांना सगळं समजत होतं, तरीही त्यांनी मला थांबवलं नाही. त्यांनी स्वतःलाही प्रेमाच्या त्या प्रभावात सोडून दिलं. कदाचित त्यांचं मनही माझ्यासाठी तितकंच ओढलेलं होतं. त्या माझ्याकडे पाहत होत्या आणि माझ्या प्रत्येक हालचालीचा आनंद घेत होत्या. मी जोशात येऊन त्यांच्या ओठांवर पुन्हा किस केली, यावेळी अधिक उत्कटतेने. मी त्यांचा हात, त्यांचा खांदा, त्यांचा गाल सगळं जवळून अनुभवत होतो. त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला, मला जवळ ओढत घेतलं. आम्ही दोघे एकमेकांत गुंफून गेलो. वेळ विसरून गेलो. त्या प्रेमाच्या झोक्यात तासनतास कधी निघून गेले कळलंच नाही. सुमारे 2 तासांनी आम्ही वेगळं झालो. श्वास अजूनही जोरात चालला होता. माझं शरीर थकलं होतं आणि डोकं जड झालं होतं. दारूच्या नशेत मी हळूहळू झोपी गेलो. मला काहीच कळलं नाही. मी मावशीच्या खांद्यावर डोकं ठेवून गाढ झोपी गेलो. सकाळी 11 वाजता मला जाग आली. डोळे उघडले तर सूर्याचा प्रकाश खिडकीतून आत येत होता. मी डोळे चोळले, पलंगावर बसलो. शेजारी पाहिलं तर सुनंदा मावशी अगदी शांतपणे माझ्या शेजारी झोपल्या होत्या. त्यांचा चेहरा इतका शांत होता, जणू स्वप्नात एखादा देव दिसला असाल. मला एकदम धक्का बसला. दारूची नशा पूर्णपणे उतरली होती. मला सगळं आठवू लागलं. काल रात्रीचं सगळं, जत्रा, प्रियाचा विश्वासघात, तिचं जाणं, मग दारू आणि नंतर सुनंदा मावशीसोबत जे काही घडलं ते सगळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. माझा चेहरा लाल झाला, हात थरथरू लागले. मी उठून बसलो आणि माझ्या डोक्याला हात लावला. क्षणभर तसाच बसून राहिलो. मग मी हळूच मावशींना हलवलं. मावशी, मावशी उठा. आवाजात धाब होती. मावशी हळू जाग्या झाल्या. त्यांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळं होतं. एक शांतता, एक समाधान आणि माझ्यासाठी अपार प्रेम. मी लगेच त्यांच्या पायाशी बसलो आणि त्यांच्या हातांना स्पर्श करू लागलो. मावशी, मला माफ करा.
माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी दारूच्या नशेत तुमच्याशी गैरवर्तन केलं. मला खूप वाईट वाटलं. माझे डोळे पाणावले. पण सुनंदा मावशी हसल्या. त्यांनी हळूच माझा हात आपल्या हातात घेतला. नाही जावई बापू, तू चूक केली नाहीस. तू फक्त तुझ्या भावना व्यक्त केल्यास आणि मीही त्या भावनांना थांबवलं नाही, कारण त्यांनी खोल श्वास घेतला. मलाही तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांचे ते शब्द ऐकून मी एकदम स्तब्ध झालो. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. पण मावशी, तुम्ही तर माझ्या सासूबाईंच्या नात्याच्या हात आणि तुमचा नवरा आहे. मी आवाज थरथरला होता. त्या माझ्या जवळ आल्या आणि माझ्यासमोर गुडघ्यावर बसल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रूंची किनार होती. हो, मला प्रियाची मावशी म्हणतात, पण मी स्वतः एक स्त्री आहे. माझ्या नवऱ्याने मला कधी प्रेम दिलं नाही. तो दारू पिऊन मला मारतो, माझी काळजी घेत नाही. मी वर्षानुवर्ष सहन केलं. पण जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मला वाटलं, हा तर खरं प्रेम करतो. तू प्रियाला जसं वागवायचं तसं स्वप्नातही माझा नवरा मला वागवत नाही. त्यांचा आवाज रुसला. मला तू खूप आवडत होतास, पण तू प्रियाचा नवरा होतास, त्यामुळे मी माझ्या भावना दाबून ठेवल्या. पण जेव्हा प्रियाने तुला धोका दिला आणि तुला सोडून गेली, तेव्हा मी ठरवलं, आता मी माझ्या आयुष्यातील उरलेले दिवस तुझ्यासोबत जगे. मी माझ्या नवऱ्याला कायमची सोडून आली आहे. त्यांचे ते शब्द माझ्या हृदयाला भिडले. मी पाहिलं, त्या दिसायला प्रियापेक्षाही सुंदर होत्या. त्यांची त्वचा गुलाबी, केस काळे आणि चमकदार, ओठ मखमलासारखे. त्यांच्या डोळ्यात प्रेमाचा सागर होता. त्यांचे वय थोडे जास्त होते, पण त्या वयातही अप्सरेसारखा दिसत होत्या. मी आता पूर्ण शुद्धीत होतो. मला समजले होते की प्रिया परत येणार नाही, आणि जर मला पुढे जगायचे असेल तर माझ्या जीवनात प्रेम हवं होतं. त्या प्रेमाचा स्रोत सुनंदा मावशी होत्या. त्यांच्याशिवाय दुसरं कोणी मला खरं प्रेम देऊ शकत नव्हतं. मी त्यांच्याजवळ सरकलो आणि त्यांचा हात माझ्या हातात घेतला. मावशी, सुनंदा, मला आता सगळं समजलं. जर तुम्ही माझ्या आयुष्यात राहायला तयार असाल तर मीही तुमच्यासोबत उरलेलं आयुष्य जगायला तयार आहे. त्यांनी ते ऐकून अश्रू आले, पण ते सुखाचे होते. त्यांनी हसून माझा गाल हातात घेतला आणि हळूच त्याच्या कपाळावर किस केला. जावई बापू, यापुढे तू माझा जावई नाही तर माझा प्रियकर आहेस. त्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली. त्या मिठीत आता दारूची गरज नव्हती, कारण प्रेमाची तीव्र नशा दोघांनाही चढली होती. मी त्यांचे ओठ पुन्हा चुंबले. यावेळी मी पूर्णपणे जाणीवेने, पूर्ण समर्पणाने चुंबले. त्यांनीही तेवढ्याच तीव्रतेने मला उत्तर दिलं. आम्ही दोघेही त्या प्रेमाच्या जाळ्यात अधिक गुंतीत गेलो. त्यांचे हात माझ्या पाठीवर होते, माझे हात त्यांच्या केसात. त्यांचा श्वास वेगाने, माझं हृदय धडधडणारं. आमचे शरीर एकमेकांत मिसळलं, आमची मनं विरघळली. त्या प्रेमक्रीडेत आम्ही कितीक वेळ घालवला काही कळलं नाही. आम्ही एकमेकांच्या स्पर्शाने, सानिध्याने, ओठांच्या मधुर संगमाने जणू स्वर्ग सावरला. काही दिवसांनी आम्ही मोठा निर्णय घेतला. दोघांनी आपापले फोन बंद केले, कोणाला काही सांगितले नाही. आम्ही गप्पपणे सामान पॅक केले आणि पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पुण्यात एक छोटीशी खोली घेतली. तिथे आम्ही एका मंदिरात गेलो आणि फुलांच्या हारांनी एकमेकांना कटिबद्ध केलं. कोणी साक्षी नव्हतं, कोणी पुरोहित नव्हता, फक्त आमची श्रद्धा, प्रेम होतं. आता आम्ही पुण्यात आनंदाने राहतो. मी नोकरी करतो आणि सुनंदा माझी आता कायमची साथ, ती घर सांभाळते. आम्ही भरपूर प्रेम करतो, एकमेकांसोबत वेळ घालवतो. ती म्हणते, तू माझं आयुष्य बदललं, आणि मी म्हणतो, तुम्ही मला पुन्हा जगायला शिकवलं. आता कधी दारूची नशा नाही, फक्त प्रेम, धुंदी. सुनंदा मावशी आता फक्त सुनंदा माझी देवी आहे. तिचा एक स्पर्श मला भारावून टाकतो. तिच्याशिवाय आता मी अपूर्ण आहे. आम्ही दोघे एकत्र कायमचे असे जगूया, असा विचार करतो. तर मित्रांनो, आम्ही घेतलेला निर्णय बरोबर होता की चूक? तुम्ही नक्की कमेंट करा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.